पूर्वी बँक डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार होता। मात्र मागच्या काही वर्षात म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत खूप मोठी वाढ झाली आहे। बँक डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीचा अंतर बऱ्यापैकी कमी झालंय। म्युच्युअल फंडमध्ये अशीच वाढ होत राहिली तर म्युच्युअल फंड्सला बँक डिपॉझिटला मागे टाकायला फार वेळ लागणार नाही। देशाची अर्थव्यवस्था जसजशी विकसित होती तसं तिथल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची वाढ होते। हे आपण अमेरिका आणि जपान सारख्या देशांमध्ये पाहिलं आहे। 2014 मध्ये भारतातल्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड्समध्ये केवळ 9 लाख कोटींची गुंतवणूक केली होती। मात्र आता 2014 मध्ये हा आकडा 52 लाख कोटींच्या वर गेलाय, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9च्या एका कार्यक्रमात दिली। हा आकडा लवकरच 100 लाख कोटींच्या पुढे जाईल असा अंदाज अनेक तज्ञ व्यक्त करतात। म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची अतिशय झपाट्याने वाढ होतीये, इथून पुढे देखील ती अशीच होत राहील। मात्र यामध्ये ऍक्टिव्ह फंड्सचा मार्केट शेअर सातत्याने कमी होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। विकसनशील ते विकसित असा प्रवास करत असताना प्रत्येक देशाची म्युच्युअल फंड इंडस्ट्री वाढते, मात्र ऍक्टिव्ह फंड्सचा वाटा कमी होतो आणि ऍक्टिव्ह पेक्षा पॅसिव्ह फंड्सचा व्यवसाय अधिक वेगाने वाढतो। हे आपण अनेक देशांमध्ये पाहिलंय। नुकतंच अमेरिकेत पॅसिव्ह फंडचा AUMचा आकडा 50% वर गेलाय। कोविड नंतर अमेरिकेतल्या पॅसिव्ह फंड्सनी 10% मार्केट शेअर मिळवला आहे। हाच प्रकार पुढचे अनेक वर्ष भारतात देखील पाहायला मिळेल। पण असं का होतं ते आपण समजून घेतलं पाहिजे। तसेच यामुळे आपल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करायची गरज आहे का ते देखील जाणून घेतलं पाहिजे। चला तर मग या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। देशाची अर्थव्यवस्था जसजशी विकसित होईल तसं ऑर्गनाइज्ड सेक्टरचा मार्केट शेअर वाढत जातो। सुरुवातीला प्रत्येक सेक्टरमध्ये अनेक लहान व्यावसायिक व्यवसाय करत असतात, मात्र अर्थव्यवस्था विकसित होत असताना लहान व्यावसायिकांच्या तुलनेत मोठे बिझनेस ग्रुप व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करतात। त्यामुळे काही बिझनेस ग्रुपचा मार्केट शेअर वाढत जातो आणि शेअर मार्केटमध्ये त्यांचं वेटेज देखील वाढतं। उदाहरणार्थ रिलायन्सचं निफ्टीमध्ये आता जवळपास 13% वेटेज आहे। म्हणजेच निफ्टीवर आधारित इंडेक्स फंडमध्ये रिलायन्सच्या शेअर्सचं साधारण 13% वेटेज आहे। मात्र ऍक्टिव्ह फंड्सला कोणत्याही एका कंपनीमध्ये 10% पेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही। हे रेग्युलेशन असल्यामुळे ऍक्टिव्ह फंड्सला रिलायन्सच्या शेअरमध्ये वेटेज वाढवता येणार नाही। समजा रिलायन्सच्या शेअरने निफ्टीपेक्षा जास्त रिटर्न दिला तर त्याचं वेटेज आणखी वाढत जाईल आणि त्यामुळे ऍक्टिव्ह फंडपेक्षा पॅसिव्ह फंडमध्ये नेहमी जास्त रिटर्न मिळेल। हे झालं पहिलं कारण। आता ऍक्टिव्ह फंड्स पॅसिव्ह फंड्सला अंडर परफॉर्म का करतात त्यामागचं दुसरं कारण समजून घेऊया। ऍक्टिव्ह फंड्समध्ये फंड मॅनेजरची टीम गुंतवणुकीचे सगळे निर्णय घेते, त्यामुळे फंड मॅनेजरचे पगार आणि रिसर्चसाठी लागणारा खर्च गुंतवणूकदारांना एक्सपेन्स रेशोच्या स्वरूपात द्यावा लागतो। एक्सपेन्स रेशो जास्त असल्यामुळे ऍक्टिव्ह फंड्समध्ये कमी रिटर्न मिळतो, तर दुसऱ्या बाजूला पॅसिव्ह फंड्समध्ये जास्त अनुभवी फंड मॅनेजर आणि रिसर्च टीमची गरज नसते, कारण त्यांना केवळ इंडेक्सला कॉपी करायचं असतं। त्यामुळे पॅसिव्ह फंड्सचा एक्सपेन्स रेशो बऱ्यापैकी कमी असतो। या कारणांमुळे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फंडमध्ये मिळणारा रिटर्न कमी होत जातो। ऍक्टिव्ह फंड्स जर इंडेक्सला अंडर परफॉर्म करत असतील तर त्यात गुंतवणूक करून काय फायदा असा विचार गुंतवणूकदार करतात आणि गुंतवणूक आणखी कमी होते। पण यामुळे आपल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करायची गरज आहे का ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तुम्ही जर एखाद्या ऍक्टिव्ह फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर फंडचा मागच्या 15 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा। 15 पैकी किती वर्ष फंडने इंडेक्सला आउट परफॉर्म केलंय त्याची माहिती घ्या। 15 पैकी किमान 8 वर्ष आउट परफॉर्मन्स असेल तरच त्या फंडमध्ये गुंतवणूक करण्यात काहीतरी फायदा आहे, अन्यथा आपण इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो। तसेच फंड मॅनेजरची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय आहे, अंडर परफॉर्मन्सचं कारण काय आहे याची माहिती घेतली पाहिजे। 1 किंवा 2 वर्ष फंडने इंडेक्सला अंडर परफॉर्म केलं तरी गुंतवणूक चालू ठेवा। सलग 4 ते 5 वर्ष फंडमध्ये आउट परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही तर मात्र त्यातून आपल्याला बाहेर पडून दुसऱ्या ऍक्टिव्ह फंडमध्ये किंवा पॅसिव्ह फंडमध्ये गुंतवणूक करावी लागेल।